ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावर आज पुन्हा चौथ्या दिवशीही अपघाताची घटना समोर आली आहे। 2 क्रेनच्या मदतीनं वाहतूक शाखेनं बस बाजूला केली। या बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे। ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर आज सकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज साठ आणि सहाय्यक आयुक्त विजयसिंग भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य राबवून वाहतूक सुरळीत केली। सकाळी घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक तुलनेनं कमी असल्यानं वाहतुकीवर तितकासा परिणाम जाणवला नाही। नंदुरबार आगारातील ही एसटी बस असून मानपाडा पुलावर हा अपघात घडला। यातील चालक आणि वाहक सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गणेशोत्सवात गणपती विसर्जन करणं हे मोठं जोखमीचं काम असतं। गेली अनेक वर्ष काही स्वयंसेवक हे काम उत्स्फूर्तपणे करत आहेत, मात्र दुर्दैवाने याची दखल घेतली जात नाही। त्यामुळे गणपती विसर्जन करणाऱ्या युवकांना मानधन द्यावं अशी मागणी मनसेनं ठाणे महानगरपालिकेकडे केली आहे। पालिका प्रशासन कृत्रिम तलाव, लाईट आणि निर्माल्य कलशावर खर्च करते हे योग्य आहे, परंतु जे स्वयंसेवक मदत करतात त्यांच्यासाठी मानधन उपलब्ध करून दिलं जात नाही। जर त्यांना योग्य मानधन दिलं तर ही मुलं विसर्जनाचं काम निश्चितच अजूनही जबाबदारीनं करतील। या मुलांच्या समस्येचा गांभीर्याने विचार करावा, त्यांना योग्य ते मानधन उपलब्ध करून द्यावं अशी मागणी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे। वाघबीळ परिसरातील गणपती विसर्जनाच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मणेरा आणि समाजसेवक डॉक्टर किरण मणेरा यांच्या वतीनं वाघबीळ खाडीवर खास विसर्जन व्यवस्था उभारण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना आता सहजतेनं आणि सुरक्षितपणे विसर्जन करता येणार आहे। दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाघबीळ खाडी किनाऱ्यावर चिखलाचा मोठा त्रास होत असे। स्थानिक गावकरी आणि भाविकांना खोल चिखलात उतरून गणपती विसर्जन करावं लागत होतं, ज्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। या परिस्थितीचा विचार करून यावर्षी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा यांनी खाडी परिसरात एक उत्तम विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे। या व्यवस्थेत खाडी किनाऱ्यावर एक तरंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आलाय, ज्यामुळे भाविकांना आता गणपती विसर्जन करताना चिखलाचा सामना करावा लागणार नाही। यामुळे गणेश भक्तांना सुरक्षित आणि सोयीस्करपणे विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करता येईल। आज भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका अर्चना मणेरा आणि अनेक नागरिक कार्यकर्त्यांनी या व्यवस्थेचा पाहणी दौरा केला। यावेळी युवा मोर्चा सूरज दळवी, उपाध्यक्ष सागर भदे, वृषाली वाघोले तसंच स्थानिक ग्रामस्थही उपस्थित होते। विसर्जनाची उत्कृष्ट सोय बघून नागरिकांनी अर्चना मणेरा यांचं मनपूर्वक कौतुक केले। गावातील गणेश भक्तांना यावेळी समाधान व्यक्त केले। आता त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाला योग्य पद्धतीनं निरोप देता येणार आहे। वाघबीळ परिसरातील या विशेष व्यवस्थेमुळे गणपती विसर्जनाची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि सुरक्षित झाली आहे। अर्चना मणेरा आणि डॉक्टर मणेरा यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या दूर होणार असून गणेश भक्तांसाठी ही एक सकारात्मक बदल ठरणार आहे। आज घोडबंदर भागामध्ये वाघबीळ गावामध्ये आपण बघताय की ही वाघबीळची खाडी आहे आणि या खाडीमध्ये गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाचं जसं आगमन धूमधडाक्यात होतं तसं विसर्जनही होतं, परंतु हे विसर्जन होत असताना ज्या वेळेला भरती नसते दुसऱ्या दिवशी त्यावेळेला गणेश मूर्ती ह्या खाडीच्या कॉर्नरला येतात आणि मग त्या गणेश मूर्तीचं त्या ठिकाणी वेगवेगळे अवयव बघितले जातात आणि विटंबना ही बघवत नाही आहे डोळ्यांनी, आणि हे होऊ नये, उशिरा का होईना हे महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं। परंतु आमच्या या भागातील नगरसेविका अर्चना मणेरा आणि किरण मणेरा यांनी गणेश भक्तांना ही व्यवस्था या ठिकाणी मोठा प्लॅटफॉर्म उभा केला आहे, जेणेकरून गणेश मूर्तीचं विसर्जन हे खोल भागात व्हायला पाहिजे, जेणेकरून ती मूर्ती ही कॉर्नरला येणार नाही आहे आणि
त्यामुळे गणेश भक्तांना त्या ठिकाणी विसर्जन करताना चांगली व्यवस्था करणे हे आपलं स्वतःचं कार्य समजून स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा केला आहे। माझी वाघबीळमधल्या सर्व गणेश भक्तांना आणि वाघबीळ गावामधील जे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्या ठिकाणी उद्या गणपतीचं आगमन होणार आहे। सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी पाहणी करून आपल्या सर्व गणेश मूर्तीचं जसं धूमधडाक्यात आगमन होणार आहे तसंच विसर्जन पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे आणि हा लाभ त्यांनी या ठिकाणी घ्यावा एवढीच गणेश भक्तांना विनंती करतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनानं NTPC, वेलस्पन न्यू एनर्जी, NHPC, रिन्यू हायड्रो पॉवर, THDC इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी यांसारख्या 7 कंपन्यांसोबत महायुती सरकारनं सामंजस्य करार केलेत। या करारांमुळे 62,550 रोजगार निर्माण असून 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। राज्यात एकूण 1.89 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे, ज्यामुळे 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती नैसर्गिक ऊर्जेवर आधारित होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं हे करार झाले असून राज्याच्या हरित ऊर्जा क्षेत्रात आता मोठी भर पडणार आहे। ठाणे महानगरपालिका धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेत गणेशोत्सवाच्या निमित्तानं पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून तयार करण्यात आली असून या निर्मितीत विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी एकत्रितपणे सहभाग घेतला होता। गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे, परंतु या सणामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेऊन शाळेनं यावर्षी इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला। विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कागदी लगद्याचा वापर करून गणेश मूर्ती तयार केली आहे। या उपक्रमात पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलाय। शाळेच्या मुख्याध्यापकांनी पर्यावरणाचं रक्षण हा आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं आम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना पर्यावरणपूरक विचार करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं। या गणेश मूर्तीच्या स्थापनेनंतर शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले। तसंच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असल्याचं शाळेतील शिक्षकांनीही सांगितलं।